तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील जनतेसाठी खूप महत्वाचा आहे. याचे कारण तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये समजेल. तर होते काय भावनो, लडाख जिथे महाराष्ट्रातील बरेच युवकांच्या जाण्याची ड्रीम असते. त्या लडाखमध्ये एक लेक येते जिचं नाव आहे पेंगॉंग लेक. जी चीन आणि भारताच्या एकदम सीमेवर येते. जिच्या पश्चिमेकडचा भाग हा भारताचा आहे आणि पूर्वेकडचा भाग हा चीनचा आहे. या तलावाच्या मध्यातून भारत आणि चीन यांच्यामधली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जाते. तर आता होते काय, 26 डिसेंबर 2024 रोजी भारतीय लष्कराद्वारे पूर्वेकडे म्हणजेच चीनकडे तोंड करून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक 30 फूट उंचीचा पुतळा उभा करण्यात येतो. कारण सैनिकांना सुद्धा माहीत आहे की सैनिकांसाठी शौर्याचे, धैर्याचे, धाडसाचे, बुद्धीचे, युक्तीचे उदाहरण महाराजांपेक्षा मोठे कोणी नसू शकते. आता आपण सर्वांना माहित आहे की आपले सैनिक बांधवांचे मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना हिंमत देण्यासाठी आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे प्रेरणास्थान कोणी नाही. यामुळे सैनिकांनी हे निर्णय घेतला होता आणि ज्याला संपूर्ण भारताने पाठिंबा सुद्धा दिला. पण काश्मीरमधले व लडाखमधले काही येडे या निर्णयाला विरोध करत आहेत. यांच्यापैकीच एक येडं ज्याचा फोटो आणि नाव तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. याचे म्हणणे असं आहे की लडाखचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काहीही संबंध नाही. याच्यापेक्षा जर तुम्ही येथील एखाद्या स्थानिक नेत्याचा पुतळा बनवला असता तर ते जास्त बरं झालं असतं. तसेच भारतीय सैन्यातील एक रिटायर्ड कर्नल ऑफिसर ज्यांचं नाव संजय पांडे आहे, यांचं म्हणणं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा जोरावर सिंग यांचा पुतळा तिथे उभा केला पाहिजे होता. तर बऱ्याच जणांना जोरावर सिंग माहित नसतील, त्यांना सांगतो की जोरावर सिंग सुद्धा आपल्या भारताच्या इतिहासातील एक महान सैनिक होते, ज्यांनी राजा रणजित सिंगसाठी 180 वर्षांपूर्वी ते 200 वर्षांपूर्वी लडाखवर हमला करून तेथील जे बौद्ध राजे होते त्यांच्याकडून तो लडाख आपल्या ताब्यात करून राजा रणजित सिंगसाठी जिंकला होता. आणखीन खूप साऱ्या येड्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. पण चला, मी पण मानतो की देशामध्ये आणखीन खूप सारे महान राजा आहेत, सैनिक आहेत, ज्यांचे आपण पुतळे तिथे उभा करू शकतो. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, संपूर्ण देशाला माहीत आहे की जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपला जो भारत देश आहे तो आशेवरून असा होणे कठीण होते, म्हणजे अशक्य होते. आज छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपला भारत देश हा असा आहे, याची जाणीव भारतीय सैनिकांना आहे. पण राहिला विषय जोरावर सिंग यांचा, हे सुद्धा एक महान सैनिक होते, याला माझा विरोध नाही. पण जर आपण विचार केला तर भारतीय सैन्यामध्ये सर्वात जास्त सैनिक हे महाराष्ट्राचे, युपीचे, तमिळनाडूचे किंवा राजस्थानचे आहेत, ज्यांच्यासाठी जोरावर सिंग हे एक अनोळखी चेहरे आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे यांचे सर्वात मोठे प्रेरणास्थान आहेत. यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा खूप मोठा प्रेरणास्थान ठरू शकतो. तर आता अशा मुद्द्यांवर राजकारण होते हे आपल्याला माहित आहे, हे काय आपल्यासाठी नवीन नाही. पण मला महाराष्ट्रातील जनतेला एवढंच सांगायचं आहे की अजून सुद्धा देशामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या महाराजांना विरोध केला जात आहे. पण काही नाही, आपण या सर्वांना एक ना एक दिवशी महाराष्ट्रामध्ये नक्की निमंत्रण देऊ. धन्यवाद.